साधारणतः मागच्या एका महिनाभरापासून जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या बिबट्याचा वावर खूप मोठ्या प्रमाणावर वाढला. 3-4 हल्ले झाले आणि त्यामध्ये 3-4 लोकांचा मृत्यू झाला. यानंतर ते प्रकरण खूप मोठं झालं. मीडियाने कव्हरेज केलं, त्या बिबट्याला मारलं आणि या भागातले 1000-2000 बिबटे असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. काही बिबटे पकडले, ते जुन्नर तालुक्यातल्या माणिकडोह निवारा केंद्रामध्ये ठेवले आणि त्यानंतर काही बिबटे वनतारामध्ये सुद्धा सोडण्यात येणार आहेत. हे सगळं प्रकरण झालं, राजकारण झालं. दिसेल तिथे बिबट्यांना गोळ्या घाला असा आदेश महाराष्ट्राचे वनमंत्री नाईकांनी दिला. असे अनेक किस्से घडले. पण त्यामागची एक इंटरेस्टिंग स्टोरी आत्ता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आत्ता मी आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागामध्ये आहे. जर तुम्ही आंबेगाव मंचरवरून जर भीमाशंकरला येत असाल तर अगदी भीमाशंकरच्या जवळ आता इथून माझ्यापासून पश्चिमेकडे भीमाशंकर अगदी 7-8 किलोमीटरवरती आहे. आणि या भागामध्ये पूर्णपणे जसं काय आपण घोडेगाव आणि पुढे आल्यानंतर जो घाट चढतो आणि पठारावरती येतो त्यावेळेला पूर्ण जंगल लागतं, जंगलाचा भाग येतो. त्या भागामध्ये मी आत्ता आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता शेळ्या चरताना दिसतात. येथील शेळी पालक जे शेतकरी आहेत किंवा स्थानिक आहेत त्यांचं म्हणणं काय आपण त्यांच्याकडनंच ऐकून घेऊयात. खूप इंटरेस्टिंग कथा आहे बिबट्याच्या बाबतीतली असं त्यांनी आम्हाला सांगितलं. काका या, काय नाव आहे तुमचं? गणपत लोकर. तुमचं गाव गाव निगडाळे. तालुका तुम्हाला कुठला येतो? आंबेगाव सर. आंबेगाव. पुढे गेलं की खेड तालुका लागतो ना? नाही, ह्या साईडला गेल्यानंतर खेड तालुका, त्या डोंगराच्या पलीकडं. हा. बरोबर. आता हे पूर्ण जंगलच आहे का? हा सर, जंगल आहे. आणि मला एक सांगा की आता बिबट्याचं कसं वातावरण आहे तुमच्याकडं? आता हल्ली बिबट्या इथं आहे. कुठं बिबट्या आहे? त्या साईडला पण एक बिबट्या आहे. कधी बघितला तुम्ही? आठवड्यापूर्वी ते एक वासरू पकडले. बर. वासरू पकडल्यानंतर इथं ते वासरू अजून पाय आणि डोकं परवा दिवशीच पाहिले मी तिथं आहे. काय बोलता? मग काय. बरं. आता तुम्ही ह्या शेळ्या चारता, इकडे सगळं जंगल आहे, तर असं कधी बिबट्या दिसतो का तुम्हाला? कधी दिसलाय मागच्या काही दिवसात? येतो जवळ, पण आम्ही बकरं फिरवतो, आरडाओरडा करून ते पळतात. काही कधी बघितलं शेवटचा बिबट्या? आता आठवड्यापूर्वी तर बघितलंय. बर. मला एक सांगा, तुम्ही मगाशी म्हणालात काहीतरी बिबटे तिकडून पकडून इकडे सोडलेत, नेमकं काय आहे ते विषय? तो काय सांगता येणार नाही, परंतु बिबटे सोडलेले आहेत इकडं. हा, पुरी श्रावण सोडलेले ते आहेत, पण अजून 2 ते 3 बिबटे सोडले इकडं का? हा. कुठल्या जंगलात सोडले? हे कोंडोळ साईडच्या जंगलात सोडलं. कोंडोळ कुठं आहे ते जंगल? हे समोरच इकडे कोंडोळ आहे का? हा. आणि ते तिकडं कुठून जातात? जायला रस्ता कुठून आहे? कोंडोळ रस्ता इथं पाठीमागे इकडून जायचं. हा. बर. म्हणजे खाली उतरलं की पुढे कोकण आहे, मग त्या जंगलात सोडलेत का? हा. बर. कोंडोळ साईडला बट्टी म्हणून जंगल आहे त्या साईड. भट्टी जंगल. बर. ते आंबेगाव तालुक्यातच येतं का? आंबेगाव तालुक्यामध्येच. बर. आणि मग आता मला सांगा की आता हे मागच्या 1 महिनाभरामध्ये काय बिबट्यांचा रेग्युलर जर तुम्हाला दिसत असतील, तर तुम्ही शेळ्या चारायला जात असाल तर त्याचं काय दिसण्याचं प्रमाण वाढलंय का जनरल आहे तेवढं? नाही, आता पहिले 2च होते, आता 3 वाढलेले आहेत. 3 सोडलेत का इकडं? हा. बर. हे गाव कोणतं आहे आता आपण उभा आहे ते? हे गाव निगडाळे गाव आहे. निगडाळे. हा, तुम्ही याच गावातले ना? हो. तुम्ही सांगितलं. हो. बरं. आता किती शेळ्या आहेत तुमच्याकडे इथं? 25 असं, लहान मोठे. आणि काय तुमच्या शेळ्यांना काय पकडून नेलं वगैरे अशी काय घटना घडली कधी? 1-2 गेलेत, पकडलेत म्हणजे. बर. पण आता सापड असे गवत जास्त आहे, लपून आले का उचलले का जातात घेऊन, ते काय सापडत नाही आता आम्हाला. बर. गेले का गेलेच ते. तुम्ही बघितलं का इकडे बिबटे सोडल्याचं काय? तर सोडलेलं पाहिलं नाही, पण बिबटे आहेत नवीन आता पाहायला भेटले. नवीन सोडलेत? हा. हे कुणी सांगितलं तुम्हाला? सांगितलं नाही कोणी, आम्ही पाहिलेत फक्त. असं जंगलातून वावर तर एक जोडीनं दोन आहेत आणि एक असंच आहे साईडला. अशी काही चर्चा असेल ना लोकांनी, बाबा तिकडून पकडून इकडं गेले ना, तिथे जोडीनच 2 फिरतात भीमाशंकर मध्ये. हा. पण असं काय ऐकायला आलं का तुम्हाला की तिकडून जुन्नर तिकडून पकडून इकडे सोडले जंगलात? आता नवीन आहेत हे, जुने ते ह्या साईडला 2 आहेतच. नवीनच 2 जोडीनं आहेत आणि एक या साईडला कोंडोळ साईड काही केलाय. नाही पाहिलं आम्ही, असं जंगलातून जाताना पाहिलं समोरून, असं नाही पाहिलं, पण असं जाताना पाहिलेलं. नाही, जाताना बघितलं असेल किंवा नसेल, पण सोडलेलं ऐकलं का? तिकडून आणून इकडे सोडलं ते नाही ऐकलं. नाही, ते नाही. आता आपण बघितलं तर हे पूर्ण जंगल आहे
आणि हाही आंबेगावचाच भाग आहे, पण पश्चिमेकडचा भाग आहे. इकडे रेग्युलर बिबट्या खूप जास्त आहे. त्रास आहे का तुम्हाला रेग्युलर? आहे ना, बिबटे आहे, पट्टेवाला पण आहे. पट्टेवाला पण आहे, वाघ पण आहे, दिसतो का? आता इकडं वाघ पण आहे या जंगलामध्ये आणि बिबट्या पण असं ते म्हणतात. पण जर असं असेल, त्यांनी मगाशी सांगितलं की तिकडून बिबटे इकडं सोडलेत. कुठल्या जंगलात सोडलेत? बर. कोंडवळला. किती बिबटे सोडलेत? 3 बिबटे सोडलेत. आता याची खात्री किंवा शाश्वती नाहीये. त्यांनी ऐकू असेल किंवा त्यांना माहिती असेल नसेल माहित नाही, पण जुन्नर भागात जिथं जिथं पिंजरे लावले जातात तिथं तिथं ते बिबटे जंगलातच सोडले जातात. आणि तेच जर याच तालुक्यामधील ह्या जंगलात म्हणजे पश्चिमेकडच्या जंगलामध्ये, तिथं घनदाट जंगल आपल्याला दिसतं, पाहायला मिळतं, जिथं खूप जास्त पाऊस पडतो आणि त्याच्या खाली उतरलं की अगदी कोकण भाग लागतो, म्हणजे पूर्ण घनदाट दुर्गम भाग आहे. या भागात जर तुम्ही बिबटे सोडले तर निश्चितच इकडच्या स्थानिक लोकांना त्याचा त्रास होणार आहे. आणि आपण जसं बघितलं की मागच्या काही दिवसांमध्ये या 2-4 तालुक्यामध्ये खेड, आंबेगाव, शिरूर, जुन्नर यामध्ये जसे मानवी हल्ले बिबट्याचे जे वाढलेले आहेत, त्याचप्रमाणे आता इकडं सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. यांनी सांगितलं की आताच त्यांनी बिबटे बघितले, परवा इकडचं वासरू खाल्लं. तर हे जर असं असेल तर नक्कीच तिकडून त्रास कमी होऊन इकडच्या स्थानिकांना त्याचा त्रास होणार आहे, हे निश्चित आहे. दत्ता लवांडे, लोकमत ॲग्रो, पुणे.